नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अशोक सराफ यांनी लहानपणापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती। अगदी सांस्कृतिक कार्यक्रमात ते सहभागी होऊन आपल्याला जे येतं ते लोकांसमोर सादर करायचे। ययात आणि देवयानी हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी साकारलं। यात त्यांनी साकारलेली विदूषकाची भूमिका तुफान लोकप्रिय ठरली। नाटकातून पुरेसे पैसे मिळत नसल्याने घर खर्चाला हातभार लागावा म्हणून त्यांनी बँकेत नोकरी स्वीकारली होती। अशोक सराफ यांना त्यावेळी बँकेत काम केल्यानंतर 235 रुपये महिन्याला पगार मिळायचा। 235 रुपये पगारातून ते घर खर्च साठी 200 रुपये द्यायचे। उरलेले 35 रुपये ते स्वतःसाठी ठेवायचे। या 35 रुपयातून चित्रपट पाहण्याची आवड ते जोपासायचे। राहिलेल्या पैशातूनच एक वेळचे जेवण असा महिन्याचा खर्च ते भागवायचे। मित्रांनो, अनेकांना उत्सुकता असते की अशोक सराफ यांची संपत्ती किती असेल। तर एका प्रसिद्ध मीडिया पोर्टलनुसार अशोक सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 42 कोटी रुपये इतकी आहे। इतकी संपत्ती असूनही कशाचाही गर्व त्यांना नाही। सेटवर देखील ते इतर कलाकारांशी अगदी आपुलकीने वागतात, सहकलाकारांची विचारपूस करतात। अशोक सराफ म्हणतात, मला ज्या लोकांनी मदत केली त्यांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही। माझ्या कुटुंबियांकडून ज्या 20 ज्येष्ठ कलाकारांना दिलेली ही छोटी भेट आहे। यामुळे या रंगकर्मींना मदत झाली तर मला आनंदच आहे। माझी बायको निवेदिताची ही सगळी कल्पना असून मी सुरुवातीला एवढ्या गोष्टी जुळून येतील की नाही म्हणून घाबरलो होतो, परंतु हे सगळे लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे हे शक्य झाले। अशोक सराफांनी पैशाला कायमच प्रिय स्थान दिलं। आधी काम मिळवायचं, त्यात स्वतःला झोकून द्यायचं, मेहनत करायची, मग पैसा आपोआप आपल्या मागे येतो, असं अशोक सराफ यांचं मत आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।